आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4.2 क्लास 9 रेशो अँड प्रपोर्शन ते गणित सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.2 मधले पहिले 1, 2, 3 उदाहरणं आपण सोडवलेले आहेत. पुढची उदाहरणं आपण सोडवणार आहोत. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे प्रॅक्टिस सेट 4.2 च्या पहिल्या व्हिडिओची, ती तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची लिंक लागेल. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 4 मधला 1 बघा. Quadrilateral ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B is 4:5. Find the measure of angle B. हा अँगल A आहे आणि हा अँगल B आहे. या दोघांचं रेशो आहे 5:4. तर अँगल B किती आहे ते शोधायचं आहे. मग सोल्युशन बघा. Ratio of angle A to angle B is equal to 5:4. आता याला कॉमन मल्टीप्लायर घ्यायचा आहे. लेट द कॉमन मल्टीप्लायर बी एक्स. एक्स हा कॉमन मल्टीप्लायर घ्यायचा आहे. बघा तर मग अँगल A is equal to 5x and angle B is equal to 4x. अँगल A प्लस अँगल B हे दोन्ही इंटिरियर अँगल आहे किंवा ऍडजस्टंट अँगल म्हटलं तरी चालेल. इंटिरियर अँगल किंवा ऍडजस्टंट अँगलची ऍडिशन असते ती 180 असते. अँगल A plus angle B is equal to 180 degree. इंटिरियर अँगल आहे ते. बघा तर मग अँगल A आहे 5x प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री. 5 प्लस 4 म्हणजे 9x. 9x इज इक्वल टू 180 डिग्री. 9 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिवाइड करणार. x इज इक्वल टू 180 अपॉन 9. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 20. Therefore x is equal to 20. x ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला अँगल B विचारला आहे. अँगल B is equal to 4x. Therefore x multiplied by 4 multiplied by 20. Therefore angle B is equal to 80 degree. This is your answer. Next question बघा. The ratio of present ages Albert and Salim is 5:9. 5 years hence the ratio of their ages will be 3:5. Find the present ages. आत्ताची वय काढायची आहे. आत्ताचा प्रेझेंट रेशो आहे present ratio is equal to 5:9. मग let the common multiplier be x. या दोघांसाठी कॉमन मल्टीप्लायर घ्यायचा आहे. मग बघा अल्बर्ट प्रेझेंट एज इज इक्वल टू 5x आणि सलीमचं प्रेझेंट एज होणार 9x. 5 years hence म्हटल्याच्या नंतर हे जे वय आहे याच्यामध्ये 5 ऍड होणार. बघा मग 5
5 वर्षानंतर त्यांची वय काय होणार 5 years hence 5x + 5 आणि अल्बर्टचं वय झालं आहे अल्बर्ट आणि सलमानचं होणार सलीमचं होणार 9x + 5 सलीम's एज. याच्या वयाचा रेशो दिलेला आहे आता आपल्याला 3:5. 3:5 त्यानुसार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 5x + 5 इज इक्वल टू 5 × 9x + 5 3 × 15 15x + 5 × 15 50 इज इक्वल टू 9 × 45 x + 5 × 25 5 × 9 45 5 × 9 45 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे 3 म्हणजे 9 × 3 27 आणि 5 × 3 15 इकडं 5 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 ने याला मल्टिप्लाय होईल आणि 3 ने याला मल्टिप्लाय होईल 5 × 5 25 आणि इथं पण 25 होईल नाही तर 9 × 3 27 आणि 5 × 3 50 व्हेरिएबल एका बाजूला घ्या आणि नंबर एका बाजूला घ्या. बघा मग 25x - 27x इज इक्वल टू 15x - 25 15 - 25 25 गेले म्हणजे 2x 2x इज इक्वल टू -2x येणार आणि इकडं -10 मायनस कॅन्सल होणार therefore 2x इज इक्वल टू 10 therefore x इज इक्वल टू 10/2 2 1 2 2 2 5 therefore x इज इक्वल टू 5 x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. फाइंड द प्रेझेंट एजेस विचारलेले आहे. x ची व्हॅल्यू मिळाली. अल्बर्टचं प्रेझेंट एज बघा या बाजूला घेतो. अल्बर्ट प्रेझेंट एज इज इक्वल टू 5x आणि सलीम प्रेझेंट एज इज इक्वल टू 9x. x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 5 ही x ची व्हॅल्यू म्हणून 5 × 5 इज इक्वल टू 25 आणि 9 × 5 इज इक्वल टू 45 म्हणजे सलीमचं एज आलं आहे 45 आणि अल्बर्टचं एज आलं आहे 25. आपला आन्सर बघा. आन्सर इज इक्वल टू अल्बर्ट इज इक्वल टू 25 आणि सलीम इज इक्वल टू 45. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल इज 3:1 and its perimeter is 36 centimeter. Find the length and breadth. लेंथ आणि ब्रेड्थ शोधायचे आहे. रेशो दिलेला आहे 3:1. मग बघा रेशो ऑफ
rectangle is equal to 3:1. मग let the common multiplier be x. x हा कॉमन मल्टिप्लायर घेतला आहे आपण. x हा कॉमन मल्टिप्लायर घेतल्याच्यानंतर लेंथ झालेली आहे 3x आणि ब्रेथ झालेली आहे x. कारण 3:1 आहे त्याला x ने मल्टिप्लाय केलं. लेंथ 3x आणि ब्रेथ x. त्याच्यानंतर पेरिमीटर दिलेले आहे. पेरिमीटर दिलेली आहे तर पेरिमीटरचा फॉर्म्युला टाकावा लागेल. पेरिमीटर इज इक्वल टू 2 into ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. 2 into ब्रॅकेट लेंथ आपल्याला मिळाली आहे 3x प्लस x. 3x प्लस x. 3x प्लस x झाले 4x. 4x मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच आणि पेरिमीटर दिलेले आहे 36. 36 इज इक्वल टू 3 प्लस 1 4 आणि 4 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 8x. इकडे x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करणार. x इज इक्वल टू 36 अपॉन 8. बघा मग x ची व्हॅल्यू काय आली. x इज इक्वल टू 8 1 8 8 4 32 8 34 आणि 0.845. x इज इक्वल टू 4.5. x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4.5 म्हणजेच लेंथ आणि ब्रेथ काढता येईल आपल्याला. आता लेंथ इज इक्वल टू 3x म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 4.5. 3 5 15 5 4 1 4 3 12 आणि 13 एका संख्येनंतर 13.5 सेंटीमीटर ही आली आहे लेंथ. आणि ब्रेथ इज इक्वल टू x म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4.5 म्हणजेच 4.5 सेंटीमीटर. आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू लेंथ इज इक्वल टू 13.5 सेंटीमीटर आणि ब्रेथ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. Next question बघा. The ratio of two numbers is 3:23 and sum of that numbers is 260. Find that numbers. Let the common multiplier be x. रेशो दिलेला आहे 31:23 म्हणजेच तो होणार 31x आणि 23x. ऍडिशन दिलेली आहे 216. बघा तर मग sum of the number is equal to 31x plus 23x is equal to 216. 31, 23, 54x is equal
equal to 216, x is equal to 216, 54, 4 चौक 16 आणि 5 चौक 20, म्हणजे 4चा भाग जाईल. 54 4 चा 260, म्हणजे x is equal to 4. x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पहिला नंबर आहे 31x, म्हणजेच 31 मल्टिप्लाय बाय 4, आणि दुसरा नंबर आहे 23x, म्हणजेच 23 मल्टिप्लाय बाय 4. चार 12, 124 आणि 23 4 23 4 92. आन्सर आला आपला. आन्सर इज इक्वल टू द नंबर्स इज इक्वल टू 124 आणि 92. Next question बघा. The product of two numbers is 360 and their ratio is 10:9. Then find the numbers. Product म्हणजे multiplication, गुणाकार. बघा मग let the common multiplier be x. x हा common multiplier घ्यायचा. रेशो दिलेला आहे. रेशो इज इक्वल टू 10:9, म्हणजेच नंबर होणार 10x आणि 9x. 10x मल्टिप्लाय बाय 9x इज इक्वल टू 360. आता हे 10 आणि हे 9 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना डिवाइड करणार. x तसंच ठेवू, कारण याचं मल्टिप्लिकेशन करून वाढवण्यापेक्षा हे सोपं होईल आपल्याला. x multiplied by x is equal to 360 divided by 10 multiplied by 9. बघा तर मला 0 गेला, हा 0 गेला. 9 1 जा 9, 9 4 जा 36. x multiplied by x म्हणजे x square is equal to 4. दोघांचा पण स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. x is equal to 2. x ची व्हॅल्यू मिळाली. पहिला नंबर आहे 10 मल्टिप्लाय 10x म्हणजेच 10 मल्टिप्लाय बाय 2, आणि दुसरा नंबर आहे 9x म्हणजेच 9 मल्टिप्लाय बाय 2. हा झाला 20 आणि हा झाला 18. आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू द नंबर्स आर 20 and 80. Next question बघा. If A is to B is equal to 3:1 and B is to C is equal to 5:1, then find the value of A cube upon 15 B square C bracket cube, आणि दुसरं दिलं आहे A square upon 7 BC. बघा तर मग याची व्हॅल्यू काढण्याच्या आधी आपण अशी मांडणी करून घेऊ. A upon B is equal to 3:1 आणि B upon C is equal to 5:1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. A equal to 3B आणि B equal to 3 B is equal to 5C. क्लियर आहे का? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं. A is equal to 3B आणि B is equal to 5C. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? A is equal to 3B आणि B ची व्हॅल्यू किती आहे? 5C. म्हणजेच काय? A is equal to 3 multiply by 5C. B च्या जागी B ची व्हॅल्यू टाकली, म्हणजेच 15C.
ए इज इक्वल टू किती आलं 15C. समजलं का इथपर्यंत? नेक्स्ट बघा, आता हे घेऊ आपण ए क्यूब अपॉन 15B²C आणि ब्रॅकेट क्यूब. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. ए ची व्हॅल्यू आपल्याला 15C मिळाली आहे. 15C क्यूब अपॉन 15. बी ची व्हॅल्यू किती आहे मल्टिप्लाय बाय 5C क्यूब आणि सी ची व्हॅल्यू मिळालेली नाही, सीच घ्यायचं. तसं बाय पार्टिशन करू बघा. आता आपण 15 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय बाय 3C क्यूब आणि 15 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय C क्यूब मल्टिप्लाय बाय C. बघा तर मग हे 15 गेले, हे 15 गेले. 5 on the 5, 5 3 जा 15, परत 5 on the 5, 5 3 जा 15. C² मल्टिप्लाय बाय C आणि C क्यूब. C² मल्टिप्लाय बाय C म्हणजे C क्यूब झाला आणि C क्यूब हे C कॅन्सल झाले. याला ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आणि त्याचा क्यूब आहे म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि ब्रॅकेट क्यूब म्हणजेच काय झालं 9 क्यूब आणि 9 चा क्यूब आहे 729, 729. हा 9 चा क्यूब आहे म्हणजे पहिल्याची व्हॅल्यू काय आली ए क्यूब अपॉन 15B²C ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 729. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट इक्वेशन बघा, A² अपॉन 7BC या पद्धतीने आहे. ए ची व्हॅल्यू टाकायची आहे. ए ची व्हॅल्यू 3B म्हणजेच काय 3 मल्टिप्लाय बाय 5C म्हणजेच 15C. मग 15 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय बाय C मल्टिप्लाय बाय C. स्क्वेअर आहे ना, ठीक आहे. 7 मल्टिप्लाय बाय B ची व्हॅल्यू 5 मल्टिप्लाय बाय C मल्टिप्लाय बाय C. समजलं का इथपर्यंत? फक्त व्हॅल्यू टाकलेले आहे. आता 5 on the 5, 5 3 जा 15. हा C कॅन्सल, हा कॅन्सल, हा C कॅन्सल, हा C कॅन्सल म्हणजेच काय झालं 15 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 7 म्हणजेच 45 मल्टिप्लाय अपॉन 7 म्हणजेच आन्सर आला ए क्यूब अपॉन 7BC इज इक्वल टू 45 अपॉन 7. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ रूट 0.04 मल्टिप्लाय बाय 04 मल्टिप्लाय बाय a इज इक्वल टू 0.4 मल्टिप्लाय बाय 0.4 मल्टिप्लाय बाय रूट b, देन फाइंड द रेशो ऑफ ab. आता हे मुळात देतानाच क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेले आहे. बघा रूट 0.04 मल्टिप्लाय बाय 04 मल्टिप्लाय बाय a is equal to 0.4
multiplied by 0.04 multiplied by root b. हे देतानाच क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेले आहे. तर मग आता आपल्याला रेशो फॉर्म मध्ये आणायचं आहे. तर रूट a अपॉन रूट b इज इक्वल टू 0.4 multiplied by 0.04 upon root 0.04 multiplied by 0.4 अशा पद्धतीने होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये होता, आपण फक्त त्यांना त्यांच्या रेग्युलर फॉर्म मध्ये आणलेले. आता हे स्क्वेअर रूट मध्ये आहे, तर आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून घेऊ, म्हणजे त्यांचं रूट साईड निघून जाईल. स्क्वेअरिंग बोथ द साइड. क्लियर आहे का? मग a अपॉन b इज इक्वल टू याचा स्क्वेअर होईल. आता 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 स्क्वेअर आणि खालचं स्क्वेअर रूट निघून जाईल. 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4. क्लियर आहे का? बघा आता हे एक वेळेस आहे, हे दोन वेळेस आहे. दोन वेळेस कसं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. a अपॉन b इज इक्वल टू 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 आणि स्क्वेअर असल्यामुळे परत 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 अशा पद्धतीने. आणि त्याचं खाली 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4. हा ब्रॅकेट कॅन्सल, हा ब्रॅकेट कॅन्सल. a अपॉन b इज इक्वल टू 0.4. याच्यातून एक पॉईंट काढायचा, खाली एक शून्य द्यायचं. याच्यातून दोन पॉईंट काढायचे, खाली दोन शून्य द्यायचे, म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 10 मल्टिप्लाय बाय 100. बघा आता याला डिवाइड करू आपण. 2 2 जा 4, 2 5 जा 10 आणि 4 1 जा 4, 25 4 जा 100. म्हणजेच काय आलं? 2 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 25. म्हणजेच a अपॉन b इज इक्वल टू 25 फायदा 125 अपॉन 2. म्हणजेच a is to b is equal to 2 is to 125. This is your answer. Next question बघा. If into bracket x plus 3 is to x plus 11 is equal to x minus 2 is to x plus 1, then find the value of x. सरळ सरळ मांडणी करून घेऊ. x plus 3 upon x plus 11 is equal to x minus 2 upon x plus 1. झालं का? क्रॉस मल्टिप्लिकेशन. x plus 1 multiply x plus 3 is equal to x minus 2 into bracket x plus 11. क्लियर आहे इथपर्यंत? बघा आता हा ब्रॅकेट ओपन करायचा, याला मल्टिप्लाय करायचं. हा ब्रॅकेट ओपन करायचा, याला मल्टिप्लाय करायचं. x into bracket x into bracket x plus 3 plus 1 into bracket x plus 3 is equal to हा ब्रॅकेट ओपन करायचा. x into bracket x plus 11 minus 2 into bracket x plus 11. x multiplied by x square plus 3x plus 1
प्लस 1 ने x ला मल्टीप्लाय x प्लस 3 झालं का x स्क्वेअर 3x x आणि 3 इज इक्वल टू परत x स्क्वेअर प्लस 11x मायनस 2x प्लस मायनस मायनस 22. समजलं का इथपर्यंत? व्हेरिएबल एका बाजूला घ्या, व्हॅल्यू एका बाजूला घ्या. therefore the sign, therefore इकडे येणार म्हणजे हे प्लस आहे हे मायनस आहे इथंच कॅन्सल करून टाकायला. हे 4x होणार 4x 11 मायनस 2x म्हणजे हे मायनस 9 येणार इकडं 9x इज इक्वल टू मायनस 22 मायनस 3. बघा आता therefore मायनस 5x इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस होणार मायनसचं साइन मायनस 25 मायनस मायनस झाला कॅन्सल. therefore x इज इक्वल टू 25 अपॉन 5. therefore x is equal to 5 on the 5 5 5 are 25 x is equal to 5. आपला आंसर आला. आंसर इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ x is equal to 5. दिस इज युअर आंसर.